पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। आचार्य विद्यासागर सहकारी संघ नियमित सदलगा या संस्थेच्या सर्व संचालक व कर्मचारी यांचा स्नेह मेळावा व नूतन नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न। सदलगा शहरातील अल्पावधीमध्ये प्रगतीपथावर असणाऱ्या आचार्य विद्यासागर सहकारी संघ नियमित सदलगा या संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा श्री आदिनाथ इंग्लिश माध्यम शाळेच्या सभागृहात अरुण देसाई व बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। प्रारंभी आचार्य परमपूज्य विद्यासागरजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। माणिक चंदगडे यांनी संस्थेच्या अल्पावधीचा कार्यकाल व संपादित केलेले भरघोस यश यावर सविस्तर विवेचन केले। आज या संस्थेच्या तालुक्यात व तालुक्याच्या बाहेर 4 शाखा असलेले त्यांनी सांगितले आणि संस्थेचा विस्तार वाढत असल्याचे त्यांनी सांगितले। संस्थेचे शेअर 32,80,000 असून संस्थेकडे ठेवी 13,55,00,000 इतके असल्याचे त्यांनी सांगितले। उपस्थित प्रमुख मान्यवरांमधून ॲडव्होकेट रमेश देसाई, अरुण देसाई, बाळासाहेब पाटील, DS पाटील, बाळगोंडा पाटील, आदिनाथ गिजवणे, राजू अमृत समनावर इत्यादी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व संस्थेच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि याचवेळी कुमार आदित्य सदलगे यांनी संपादित केलेल्या यशाबद्दल त्याचाही यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर अरुण देसाई, रमेश देसाई, बाळासाहेब पाटील, DS पाटील, बाळगोंडा पाटील, नेमन्ना गिजुने, आदिनाथ गिजुने, दर्याप्पा हवलदार, प्रभू हवलदार, नगरसेवक प्रशांत करंगळे, चिदानंद समगार, संजय केस्ते, देवेंद्र गिजुने, प्रदीप इंगळे, सुकुमार गिजुने, मनोज चंदगडे, प्रकाश मुतनाळे, सूरज घंगाळे, शुभम देसाई, मधुकर परगौंडर, रवींद्र रामनकट्टी, इरफान मुजावर, रोहित हुगार, दत्ता गडकरी, सचिन नवले यांच्यासह संस्थेचे कर्मचारी, सदलगा शहरातील ठेवीदार, सभासद, हितचिंतक व अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक चंदगडे यांनी केले। शेवटी आभार महावीर हुद्दार यांनी मांडले। या कार्यक्रमासाठी अंदाजे 200 ते 300 सभासद उपस्थित होते। ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಅವಿರೋಧ ಆಯ್ಕೆಯಾದಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಸಮಾರಂಭದ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳನ್ನು ರಮೇಶ್ ದೇಸಾಯಿ ವಕೀಲರು, DS ಪಾಟೀಲರು, ಬಾಳಸಾಹೇಬ ಪಾಟೀಲರು ಮತ್ತು ಹಾಗೂ ಆದಿನಾಥ್ ಗಿಜುನೆ, ಬಾಳು ಪಾಟೀಲ್, ಹೆಡ್ಡೊಳೆ ಇವರೆಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ನಮಸ್ಕಾರ ಸಲ್ಲಿಸಿ, ಇವತ್ತು ಈ ಸಂಸ್ಥೆ ಆದಪ್ಪ ಗಿಜುನೆ ಅವರು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ಇವತ್ತು 4 ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಅವರು ಆಯಾ ಊರುಗಳಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸಿದರು। ಸಂಸ್ಥೆ ಸ್ಥಾಪಿಸೋದು ಮಾಡೋದು ಏನು ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಗಿಜುನೆಗಳ ಬಂಧುಗಳು ಅವರ ಪರಿಶ್ರಮ, ಅವರ ಒಂದು ಕಾರ್ಯವೈಖರಿ ನೋಡಕ್ಬೇಕಂದ್ರೆ ಮೆಚ್ಚುವಂಥದ್ದು ಯಾವುದಲ್ಲ। ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ತನಕ ನಾನು ಎಷ್ಟೋ 20 ವರ್ಷದಿಂದ ಅವರುಗಳೇ ನಾನು ಒಡನಾಟ ಸಂಬಂಧ ಎಲ್ಲ ಇದೆ। ಅವರು ಯಾವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೂ ನಾನು ಬಿಟ್ಟು ಬರೋಂಗಿಲ್ಲ, ಆದರೆ ಅವ್ರ ಪರಿಶ್ರಮ ನೋಡಕ್ಕೆ ಹೋಯ್ತಂದ್ರೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಉದಾಹರಣೆ ನೋಡಬೇಕು ಹೋಯ್ತಂದ್ರೆ ಒಂದು ಗಿಡ ನಾವು जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।